वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. पेरू इज हिअर. तर आज आहे गौरीचं आगमन, त्याच्यामुळं मस्तपैकी अशी तयारी केली आहे. आणि मग गौरींना आतमध्ये आणायचं प्रोसिजर म्हणजे ते पूजा वगैरे असते ते चालू झाले आमच्या इथे. आणि सगळं त्यांचं हळदी कुंकू केलं जातं. ते तुमच्या इकडे पण रिच्युअल आहे का हे कमेंटमध्ये सांगा की हे असं असतं वगैरे, की गौरींचं मुखवटे ठेवून त्यांच्यासोबतचं ते काहीतरी असतं, त्या गोष्टी ठेवून त्यांना गाजत वाजत आतमध्ये घेऊन येतात. आली ग बाई, आली ग बाई, आली ग बाई, कशाच्या बाई? साडी चोळीच्या बाई. हा, साडी चोळीच्या बाई. आली का गौराई? आली ग बाई, कशाच्या बाई? आली का गौराई? आली ग बाई, कशाच्या बाई? सोने कवड्याच्या बाई. आली का गौराई? इकडं कसं आहे हो, शूटिंग वाले जेव्हा फुलं वाले आली का गौराई? मग अर्धी तयारी तर करून ठेवलेलीच होती, म्हणजे गौऱ्यांचं खालची बॉडी वगैरे सेटअप केलेला होता, फक्त मुखवटे लावायचे बाकी होते. आणि मग ती प्रोसिजर पण मी हातामध्ये घेतली आणि मग मी ते करू लागले. थोडंसं त्यांचं मुखवटे ॲडजस्ट करायला, ते फिट करायसाठी ते लावायला लागतं, मग ते करत होते मी. आणि इतकं छान वाटत होतं की हळूहळू एकदम गौरी गणपती आल्याचं एकदम फील होत होतं. आणि त्याच्यामध्ये आमचे काका पण हेल्प करत होते की काहीतरी मुखवटे व्यवस्थित बसण्यासाठी थोडं फिटिंग काहीतरी लावलं पाहिजे त्याच्यासाठी. आणि मग मी पटापट ते सगळं लावून घेतलं. पहिलं एका गौरीचं करायला घेतलं, त्याच्यामध्ये त्याचं मुखवटा वगैरे लावून घेतला. मग मुखवटा लावल्यावरती गौरी अजून उठून दिसायला लागली, म्हणजे जणू काय गौराई स्वतः येऊन बसली आहे तिथे. आणि मग त्याच्यानंतरून तिला त्या गौरीचं व्यवस्थित सगळं झाल्यानंतर दुसऱ्या गौरीचं पण मी करायला घेतलं. त्या गौरीला पण सेम सगळं फिटिंग वगैरे केलं आणि मग त्याच्यात मुखवटा लावला. आणि आमच्या इकडे तर असं मानलं जातं की गौराई ही गणपतीच्या दोघी बहिणी असतात आणि त्या 3 दिवसासाठी येतात. म्हणजे पहिल्या दिवशी त्यांचं आवाहन असतं, दुसऱ्या दिवशी त्यांचं हळदी कुंकू वगैरेचा कार्यक्रम असतो, त्यांच्यासाठी फराळ वगैरे बनवतो आणि सगळं ते त्यांचं खूप छान कार्यक्रम असतो. आणि दुसऱ्या दिवशी त्या परत त्यांच्या सासरी जातात. आणि मग बघू शकता तुम्ही की असं मी त्या दोन्ही गौऱ्यांना मस्त असं त्यांचा शृंगार केलं, त्यांना सगळे दागिने वगैरे घातले. आणि ह्याचे दागिने ते आमच्या आजीने पहिले ती तीर्थयात्रेला जायची तर तेव्हाच तिने आणलेले आहेत ते दागिने. ते जुने दागिनेसुद्धा त्यांना आम्ही घालतो आणि आमच्या मम्मीने पण नवीन दागिने घेतले, ते सुद्धा आम्ही घालतो त्यांना. आणि जसं जसं त्या सजत गेल्या तसं तसं त्या खूप छान उठून दिसायला लागल्या. आणि त्या दोघी तर जणू माझ्या बहिणीचे असं मी मानते. मला खूप आनंद होतो की त्या दोन्ही गौराई आमच्या घरी आल्या, की असं वाटतं माझ्या दोन्ही बहिणी आहेत. आणि मग छान त्यांना असं मुखवटा वगैरे त्यांचं मुकुट वगैरे लावलं. मुखवटा नाही, मुखवटा तर झाला बसून. त्याच्यानंतर तर हा आहे आमचा फायनल लुक गौरी गणपतीचा. आणि यावर्षी आम्ही गौरी गणपतींना म्हणजे गौरायांना तरी बैठं बसवलं होतं, म्हणजे नेहमी आमच्या गौराया उभ्या असतात, तर मग यावेळेस बसवलं होतं. तर मी त्यांसाठी नवीन खरेदी म्हणजे पैंजण घातले त्यांना. आणि मग आमच्याकडे आज दुर्वांचा हार बनणार होता, तर मम्मी आणि काकी मस्तपैकी असा हार बनवायला बसले. आणि हे बघू शकता चेसची कॉम्पिटिशन. आणि मग हा आहे प्रसादाचा बेत. मी गणपतीच्या ह्याच्यामध्ये दररोज वेगवेगळे माझा प्रयत्न असतो की रोज वेगवेगळे प्रकारचे मोदक बनवेल. तर मग मी आजच्या दिवशी ओरिओचे मोदक बनवत होते आणि हळूहळू मग ते मी केलं आणि थोडीशी घाई पण झाली, एकदम ऐन टायमाला मी बनवायला घेतलं, पण झालं, पटापट बनवलं. पहिलं तर त्याचं सगळं मिक्सरमध्ये फिरवून त्याचं एक हे बनवून घेतलं, बाहेरचं कवरिंगसाठीचं बनवून घेतलं. मग त्याच्यामध्ये मी त्याची क्रीम आणि खोबरं वगैरे ते गोष्टी टाकल्या, फिलअप केल्या आणि मग असं त्या साच्यामध्ये टाकलं तर ते पटापट सगळे मोदक बनले. आणि तर आजचा प्रसाद छोट्या मुलांसाठी तर जास्त खास होता की त्यांना खायला मस्त वाटतं.
छान मोदक बनलंय. तर गाईज तुम्हाला पण खायचं असेल तर कमेंट करा की आम्हाला पण हवं आहे. आज आमच्याकडे गौरी आलेले तर आरतीचा मान माझा होता. शोभतो